नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षा. परीक्षा ही जिल्ह्यातील कोणतीही मध्यवर्ती बँक भरती परीक्षेची असू द्या. सर्वात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला अभ्यासणं खूप आवश्यक असतं. परीक्षा म्हटलं तर प्रश्नांचं स्वरूपही बदलतं असतं. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न हे तुम्हाला फिरूनही विचारले जातात, परंतु त्यासाठी जर आपला प्रॉपर अभ्यास असेल तर कन्सेप्ट तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर असतील तर नक्कीच तुम्हाला तो प्रश्न काय दिलेला आहे याचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी येतो आणि त्यानुसार तुम्ही त्याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता. तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित जे आता लेटेस्टमध्ये काही बँक भरतीच्या अपडेट आलेल्या आहेत, बरोबर. आता त्या बँक भरती परीक्षेचं जे काही शेड्यूल विभागाने ठरवलं असेल त्या पद्धतीने ते घेतील, परंतु आपल्याला त्या परीक्षेच्या हेतूने जे चालू घडामोडीवरती विचारले जाणारे अतिसंभाव्य प्रश्न याचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, सर्वात महत्त्वाचं आपण चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे बँकिंग क्षेत्राशी संबंधित काही ज्या सरळ भरती परीक्षा होतात, सरळ सेवा भरती परीक्षा, त्यांच्या परीक्षेच्या आधारे आणि खास करून जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षा असेल आणि सहकारी विभागातील काही भरती परीक्षा असतील तर त्या परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया. जुलै 2026 मध्ये भारतात संसदेचे जे कोणते अधिवेशन सुरू झाले होते? बघा, आता संसदेमध्ये अधिवेशन सुरू झाले. भारतात संसदेचे कोणते अधिवेशन? बरोबर. आता खाली तुम्हाला पर्याय दिले: अर्थसंकल्प, पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि विशेष अधिवेशन. तर याचं उत्तर आहे पावसाळी अधिवेशन. ओके. त्यानंतर पुढे प्रश्न घ्या. कृषी यांत्रिकीकरणामुळे, बघा आता हा शेती क्षेत्राशी निगडीत प्रश्न आहे. कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना मुख्यतः कोणता फायदा झाला? आता कृषी क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर केल्यामुळे शेतकरी वर्गांना काय फायदा झाला, असा हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तर याचं उत्तर आहे उत्पादन खर्च आणि वेळ कमी करण्यास मदत झाली. ओके. आता बाकीचे पर्याय जर पाहता, कर वाढतो, कर्ज बंद होते, बाजारपेठ बंद होते, तर हे पर्याय त्याला लागू नये, कारण प्रश्न काय विचारलाय? कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना मुख्यतः कोणता फायदा झालाय? ओके. अतिशय सोपे प्रश्न आहेत, परंतु परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे. प्रश्न क्रमांक 3. जुलै 2026 मध्ये, नीट लक्ष द्या, जुलै 2026 मध्ये महाराष्ट्राच्या क्रीडा व युवा विकास व्यवस्थेबाबत बैठक कोणी अध्यक्षांखाली घेतली गेली? म्हणजे कोणत्या अध्यक्षांतेखाली त्या ठिकाणी ही बैठक पार पाडली? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे रक्षा खडसे. महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाचे प्रधान सचिव कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल. ओके. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवा विकासासाठी केंद्र राज्य सरकारने कोणत्या बाबींवर विशेष भर दिलं गेलं होतं? जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर संस्थात्मक सुधारणा व खेळाडू विकास यावरती सर्वात जास्त भर त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. बी हे त्याचं उत्तर आहे. 2026 मध्ये जे आपली प्राथमिक कृषी ज्या पतसंस्था आहेत ग्राम पातळीवरच्या, त्या संदर्भातला हा लेटेस्ट मधले चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. 2026 मध्ये PACS संदर्भात कोणता उपक्रम महत्वाचा आहे? यामध्ये सर्वात महत्वाचं, PACS ला एक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणून कार्य करण्याची सक्षम करणं हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. ओके. 2026 मध्ये नाबार्डचे अध्यक्ष कोण आहे? बघा, आता नाबार्ड बँकेचे अध्यक्ष विचारले तुम्हाला 2026 मध्ये, तर डॉक्टर शाजी केवी. नाबार्डच्या 45व्या स्थापना दिनानिमित्त कोणत्या ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर याच्यामध्ये ग्रामोद्यम हा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि त्याच्या संदर्भातला पुढचा प्रश्न आहे, ग्रामोद्यम कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा मुख्य उद्देश हा एकच आहे की ग्रामीण उद्योजकता वाढवणं. हे दोन्ही प्रश्न लेटेस्ट मधले व्यवस्थित करून ठेवा.
बऱ्याच वेळा आता काही लेटेस्ट बँक भरती परीक्षेला, विभागीय भरती परीक्षेलाही तुम्हाला विचारले जातील. सो त्यामुळे हे लेटेस्ट मधले हायलाइटेड क्वेश्चन आहेत. ओके. पुढचं, महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे, बघा आता हा पण तुम्हाला सहकार क्षेत्राशी निगडीत ज्या भरती परीक्षा होतात, बँकिंग परीक्षा असेल, विभागीय परीक्षा असेल, तर त्या संदर्भात हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे अधिकृत नाव कोणते आहे? बघा खूप सोपा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा आपण वेबसाईट वरती पण पाहत असतो, बघा त्यातला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय की महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे अधिकृत नाव कोणते आहे? तर सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग, हे त्याचं उत्तर आहे, पर्याय नंबर बी. चला, हे महत्वाचे 10 प्रश्न लक्षात आले. ठीक आहे, आता पुढचे 10 प्रश्न बघूया. महाराष्ट्र सहकार विभागाची जे ई गव्हर्नन्स मध्ये कोणती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे? आता जे महाराष्ट्र सहकार विभागाचं जे पोर्टल आहे, आता तुम्हाला खाली पर्याय दिले, सहकारी संस्थांची नोंदणी, लेखापरीक्षा, निवडणूक व्यवस्थापनाच्या संबंधीतील प्रक्रिया. आता या तीनही जर आपण पाहिले, ए, बी आणि सी, या तीनही वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी पोर्टल ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. लेखा परीक्षणाच्या संदर्भातील ऑडिट पॅनल नोंदणी, रेकॉर्ड अहवाल सगळं ऑनलाईन पण सबमिट करू शकतो. निवडणूक व्यवस्थापनासंबंधीच्या प्रक्रिया सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने सबमिशनची त्या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून. म्हणजे आता लक्षात येईल की आपल्याला वरील पैकी सर्व हा पर्याय त्याचं उत्तर आहे. ओके, चला, वरील पैकी सर्व. 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या योजनेची माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे? बघा आता हा लेटेस्ट मधल्या कर्जमाफी योजनेच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या की 2026 मध्ये आता नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाने कर्जमाफी संबंधीची जी योजना आहे, बरोबर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, तर ही योजना प्रत्येकाने लक्षात ठेवा. या संबंधीचं माहिती जे काही पुस्तिका आहे, पुस्तक आहे, ते उपलब्ध केलेलं आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही कशाशी संबंधित आहे? तर नक्कीच शेतकरी कर्जमाफी योजना म्हटलेला आहे. कर्जमाफी तर शेतकरी वर्गांसाठीच महत्वाची आहे, बरोबर की नाही? त्यामुळे बी पर्याय हे त्याचं उत्तर आहे. खेत बचाव अभियानाचा मुख्य संबंध कुणाशी आहे? तर शेतकरी कृषी या घटकांशी संबंधित आहे. 2026 मधील महाराष्ट्रामध्ये जी शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत, म्हणजे योजनेत लाभार्थी पडताळणीसाठी, बरोबर की नाही, आता या योजनेसाठी जे लाभार्थी आहे, म्हणजे याचा नक्की लाभ कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला गेला होता? तर आपण बऱ्याच आता ऑनलाईन पण तुम्ही पाहत असाल, माहिती पुस्तकांमध्ये पण दिलंय की आधार नंबर टाकून पडताळणी करायची आहे की कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, बरोबर की नाही, कर्जमाफी योजनेअंतर्गत. सो याचं उत्तर आहे आधार पडताळणीच्या संदर्भात, म्हणजे पर्याय नंबर बी. बघा या योजनेवर पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील, सो त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये, बघा आता नुकताच लेटेस्ट मधला प्रश्न आहे, ऑगस्ट 2026 मध्ये बँक इन बॉक्स, आता ही एक बँकिंग बॉक्स कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? तर उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला आहे. तर ऑगस्ट 2026 मध्ये जे आता बँक इन बॉक्स, ओके, हा जो आहे उपक्रम हा सहकारी बँकिंगशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, आरबीआयच्या ऑगस्ट 2026 मध्ये जो एस डी एफ किती ठेवण्यात आलेला आहे? तर 5.00%. ओके, हे लक्षात ठेवा. 2026 मध्ये जी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संदर्भात कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे? आता हे मुद्दाम तुम्हाला लेटेस्ट अभ्यासासाठी का दिले आहेत? कारण बँक भरती परीक्षेमध्ये तुम्हाला आता विचारले जातील प्रश्न. ओके, सो त्यामुळे याचा व्यवस्थित सराव करा. तर याचं उत्तर आहे, जे काही त्या ठिकाणी अर्बन बँका आहेत, बरोबर, तर अर्बन कोऑपरेटिव्ह ज्या बँका आहेत, तर या बँकांच्या संदर्भातील नवीन शाखा उघडण्यास अधिक स्वतंत्र देणं, हा एक नवीन लेटेस्ट मधला क्वेश्चन आहे. याचं पर्याय नंबर बी उत्तर आहे. कारण 2026 मध्ये UCB ना मागील आर्थिक वर्षातील शाखांच्या संख्येमध्ये 15% पर्यंत कमाल 10 नवीन शाखा आरबीआयची पूर्वपरवानगी न घेता उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. ओके, हा एक पॉइंट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सहकारी संस्थांशी संबंधित कायद्यात 2026 मध्ये
कोणता विषय चर्चेत घेतला गेला होता? तर आता बघा लेटेस्टमध्ये जे महाराष्ट्र सहकारी संस्था आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकिंगशी संबंधित जो काही कायदा आहे, बरोबर? सो यामध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये काही प्रस्तावित सुधारणा करण्यासंबंधीचा विषय जास्त चर्चेत होता. ओके. चला शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे कार्यक्षेत्रात खालीलपैकी कोणत्या संस्था येतात? तर खूप सोपा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य शासनाचा जे सहकार विभाग आहे तर या सहकार विभागामध्ये प्राथमिक स्तरावरच्या बँका, डीसीसी, सहकारी बँका म्हणजे वरीलपैकी सर्व. तर असे हे महत्त्वाचे 20 प्रश्न आपण आज अभ्यासले. पुढच्या सेक्शनमध्ये पुढचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि वेळेत अभ्यास करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.